जालन्यात बनावट लग्न लावणाऱ्या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। जालन्यात बहिणीसोबत बनावट लग्न लावून देत नवरदेवासहित त्याच्या कुटुंबियांना 5.5 लाख रुपयाला चुना लावणाऱ्या महिलेला तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बदनापूर तालुक्यातील पीर सावंगी येथील रमेश नानासाहेब वेताळ सोबत मंठा येथील पूजा माने हिची बहीण सरला सोबत माळाचा गणपती या ठिकाणी 21 मार्च रोजी विवाह झाला होता। मंठा येथील पूजा माने हिनं आमच्याकडे लग्नासाठी मुलगी असल्याचं सदाशिव वेताळ यांना सांगून सरला हिचे फोटो व्हॉट्सॲप पाठवलं। मुलगी पसंत पडल्यानं दोन्ही परिवारात मंठा इथं बैठक होऊन मुलीच्या परिवाराला 5.5 लाख रुपये नगदी देण्याचे व 21 मार्च रोजी जालन्यातील माळाचा गणपती इथं लग्न लावण्याचं ठरल्यानुसार लग्नही लागलं। लग्नानंतर वेताळ परिवार नवरीला घेऊन बदनापूरकडे निघाले असता पाठीमागून आलेल्या कार चालकानं वेताळ यांच्या कारला कार आडवी लावली। तेव्हा पूजा आणि सरला या बहिणींना ते आमचे नातेवाईक आहेत, आम्ही भेटून येतो असं म्हणून कारमधून खाली उतरून समोरील कारमध्ये बसून 5.5 लाख रुपये घेऊन फरार झाल्या होत्या। या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून या महिलेला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान अटक केलेल्या महिलेकडून पोलीस जिल्ह्यातील अजून बनावट विवाह केल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली आहे। हो, कारवाई दिनांक 21/3/2025 रोजी फिर्यादीनामे सदाशिव नानासाहेब वेताळ यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये त्यांच्या भावाचं लग्न लावून देतो म्हणून एका महिलेने त्यांच्याकडून 5.5 लाख रुपये घेतले आणि माळाचा गणपती येथे लग्न लावून दिलेलं होतं। लग्न लावल्यानंतर सदरची महिला ही नवऱ्यासोबत न जाता ती पळून गेलेली होती। यावरून आपण कलम 318(4)(34) 165 CR प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास हा EP पाटील साहेब करत आहेत। त्यामध्ये ज्या महिलेने पैसे घेतलेले होते ती महिला काल न्यायालयाला अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य कोर्टात हजर केले असता ती 3 दिवसात पिसाला प्राप्त झालेला आहे। इतर आरोपी त्यांच्याकडून निष्पाप करून अटक करण्याची कारवाई चालू आहे। अशा अनेक जणांना काही गंडवलं वगैरे असं काही तपासामध्ये तर अजून काही निष्पन्न झालेलं नाही। सदरचा गुन्हा हा केलेला आहे तरी PCRमध्ये अजून काही या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत काही तपासामध्ये निष्पन्न होणार आहे।